नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे आपली घरकुल योजना. याबद्दल मी बंटी श्रीनिवास आपल्याला काही फरक समजून सांगणार आहे. ग्रामीण आणि शहरी मधला. भारतात राहणारा प्रत्येक नागरिक ज्याच्या मताची किंमत एक आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असो किंवा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू असो किंवा सामान्यातला सामान्य नागरिक जो हमाली करतो, मजुरी करतो किंवा बेकार तरुण, सुशिक्षित बेरोजगार तरुण, याच्याही मताची किंमत एक आहे. अंबानी साहेबाच्या मताची किंमत सुद्धा एक आहे. टाटा साहेबाच्या मताची किंमत सुद्धा एक आहे. रतन टाटा साहेब आपले आदर्श. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रिय अदानी साहेबाच्या सुद्धा मताची किंमत एकच आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री घरकुल योजना, आवास योजना आहे जी राबवली जाते, तिच्यामध्ये शहरी भागात 2,50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळतं. मग ते केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं मिळून असू द्यात किंवा मग फक्त डायरेक्ट केंद्र शासनाकडून मिळणारं असेल, त्याबद्दल मी खोल चर्चा करणार नाही. आणि ग्रामीणला 1,30,000 रुपये. ही तफावत का? ग्रामीणला 18,000 रुपये रोजगार हमी योजनेमार्फतचे वेगळे मिळतात. ते जरी धरले तर 1,48,000 रुपये. मित्रांनो, शहरी भागातल्या नागरिकांना 2.5 लाख रुपये घरकुल योजनेसाठी मिळतात. त्याबद्दल सरकारचे धन्यवाद. पण ग्रामीण भागातल्या नागरिकांना 1,30,000 अधिक 18,000 त्यांच्या मजुरीचे, असे 1,48,000 मिळतात. ही तफावत का मोदीजी? ही तफावत का? ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या मताची किंमत अर्धी आहे का? जशी राज्यसभेवर मतदान होताना किंमत असते, प्रत्येक राज्यातल्या मताची किंमत वेगळी असते, तसं काही आहे का? तसं जर नाही तर 1,30,000 रुपयामध्ये कुठलं घरकुल बनतं? एक मी छोटासा खर्च काढलाय 15x20चं घर बांधण्यासाठी. त्याच्या नियम, अटी ह्या सगळं सोडून द्या, पण एक छोटंसं घर 15x20चं, 2 रूम, संडास बाथरूमचं, ज्या घरामध्ये कुठे गिलावा केलेला नाही. ठीक आहे, गिलावा पण केलेला आहे समजू आपण, घराला फरशी नाही, लाईट फिटिंग केलेली नाही, कलरिंग केलेली नाही, प्लंबरचं काम बाकी आहे, अशा 15x20च्या घराचा मी खर्च काढलाय. आणि अंदाजे काय मटेरियल लागतं, त्याला काय पैसे लागतात, हे मी आपल्यासमोर सादर करतो. थोडं बहुत कुठं चुकलंय असू शकतं, ती चूक दुरुस्त करून घ्या. मित्रांनो, हे घर जर बांधायचं असेल आपल्याला, एक 2-2.5 फीट बेसमेंट जर केलेलं असेल तर त्याला जवळपास 12,000 विटा लागतात. आज वीट आहे 7.5 रुपयाला एक, म्हणजे 12,000 विटाचे 90,000 रुपये होतात. वाळू 8 बरास लागते. वाळूचा दर आज बाजारभाव जवळपास 4,000 रुपये बरास आहे, 32,000 रुपये लागतात. गिट्टी 4,000 रुपये बरास, 4 बरास लागते, जवळपास 2,500 रुपये बरास आहे, तिचे 10,000 रुपये. सिमेंट 150 बॅग लागते. सिमेंटचा रेट मित्रांनो मी 300 रुपये धरला, त्याप्रमाणे 45,000 रुपये होतात. आणि गजाळी लागते जवळपास 1.5 टन, एखादा क्विंटल कमी किंवा जास्त. तर आज गजाळीचा बाजारभाव जवळपास 5,500 रुपये प्रति क्विंटल चालू आहे, म्हणजे 55 रुपये किलो गजाळी. तर गजाळीचे होतात मित्रांनो 82,500 रुपये. आणि जर मजुरी एक अंदाजित पकडली, एक तर घरकुल बांधायला परफेक्ट कारागीरच भेटत नाहीत मित्रांनो, कारण मोठ्या कारागिरांच्या हातावर मोठे मोठे काम असतात, छोट्या कामात त्यांना काही उरत नाही, त्यामुळे ते लोक करतच नाहीत. तर आपण त्याची पण मजुरी 40,000 पकडली. हा टोटल जर खर्च पकडला मित्रांनो 2,99,500 रुपयाचा होतो. तर मोदीजी तुम्हीच सांगा, 1,30,000 रुपयामध्ये आणि त्याने केलेल्या कामाचा मोबदला 18,000 हा जरी पकडला तर 1,48,000 रुपयामध्ये कुठलं घरकुल होईल? शहरी भागातलं तरी ठीक आहे, 2,50,000 रुपयामध्ये बिचारे काहीतरी ऍडजस्टमेंट करतील, काही पैसे टाकतील आणि काम करून घेतील. राहू देतील घराला कलरिंग, राहू देतील घराची फरशी, पण कसं बसं राहू शकतील. ह्या बाकीच्या लोकांचं काय? तर मोदीजी, तुम्ही जो भेदभाव केलाय त्याचं उत्तर कोण देणार? तर त्याचं उत्तर जनताच देणार. जनतेनं ठरवायचंय की ही भेदभाव करणारी सरकार आपल्याला पाहिजे की भेदभाव न करणारी सरकार पाहिजे. मागच्या सरकारने काय केलं तर त्याचा तो मोबदला त्यांनी भोगलाय. त्यांची सरकार पडली, 2 वेळेस भरभरून मतदान देऊन आपण मोदीजींना निवडून दिलंय, पण हा भेदभाव करायसाठी निश्चितच दिलेला नाही. मित्रांनो, विचार करा, आजही वेळ गेलेली नाही आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा,
आपल्याला बदला घ्यायचा नाही, पण आपल्यावर अन्याय करणाऱ्याला आपण धडा शिकवायचा. म्हणजे यानंतर आपल्याला कुठलाही राज्यकर्ता किमान गृहीत धरणार नाही की मी काही जरी केलं तर हे लोक मला मतदान करतीलच. जय हिंद, जय महाराष्ट्र.